लावायची का? काढू काय मार? नमस्कार, मी प्रभाकर लोंढे. खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर आलेलो आहोत. या ठिकाणी ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी आज एक आनंद साजरा केला आहे आणि त्यांना आनंद फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. नेमकं कशाचा आनंद झाला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच पुतळ्याच्या पुढे आनंद उत्सव का साजरा केला आहे हे आपण त्यांना विचारणार आहेत. आपल्यासोबत आहेत तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार आणि त्यांचे सहकारी सर्व समाज बांधव आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारणार आहेत ही आनंद उत्सव साजरा करण्याचे नेमकं कारण काय. आपल्यासोबत आहेत सुरेश पवार. सर, खडतर प्रवास वर्तमानपत्र तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नेमकं आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आहे, शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आहे आणि आज तुम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये आनंद झाला आहे. नेमकं कशासाठी अभिवादन केले आणि आजचा आनंद उत्सव साजरा करण्याचे कारण काय. प्रथम मी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री सन्माननीय संजयजी शिरसट साहेब यांचं मी मनापासून आभार मानेन. कारण सामाजिक न्याय मंत्रालयाच्या स्तरावरून महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना आज जो काही निर्णय झालेला आहे तो ऐतिहासिक निर्णय आहे आणि ज्या गोष्टीसाठी आम्ही आतुर होतो, ज्या गोष्टी या ऊसतोड कशाचा निर्णय झाला आहे, कशाचा आज जे काही 9 जुलै 2025 रोजी या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी योजना, उदाहरणार्थ पायातील घनबूट असेल, त्यांना राहण्यासाठी टेंट असेल, त्यांना बॅटरीवरचा कोयता असेल किंवा अंथरूण पांघरूण असेल, महिला कामगारांना सॅनिटरीज असतील किंवा अन्य काही जे काही उपकरणं आहेत, जे ऊसतोड कामगारांना संरक्षणात्मक जे काही उपकरणं आहेत याच्यासाठी आढावा बैठक माननीय संजयजी शिरसट साहेब मंत्री महोदयांनी. तुम्ही ही किती दिवसापासून पाठपुरावा केला होता. या एक तर 9 जुलै 2025 रोजी ज्या दिवशी बैठक झाली होती, बैठकीच्या नंतर सामाजिक न्याय मंत्रालयाच्या स्तरावरून एक 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या काही योजनेला मंजुरी दिलेली होती त्या योजनानिहाय इतिवृत्त देखील सामाजिक न्याय मंत्रालयाच्या स्तरावर झालेली होती. परंतु जे काही पहिली मंजुरी कशाला दिली होती हे सांगा पहिली, आणि तुम्ही त्याच्यात काय बदल केला. एक तर पहिल्यांदा जे काही आमच्या मंजुरी आहेत विविध कल्याणकारी योजनेला जे काही मंजुरी आहेत ते मंजुरीनुसार शासन निर्णय 27 एप्रिल 2026 रोजी कालच्या तारखेमध्ये शासन निर्णय सर्व मंजुरीनिहाय मंजूर झालेला आहे. परंतु या शासन निर्णयाच्या बाबतीत मला एकच म्हणायचं आहे, या शासन निर्णयामुळं महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना खरं तर सर्वात मोठं न्याय मिळालेला आहे. या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांनी दुसऱ्यांदा वर्षातली एक दिवाळी साजरी करण्याइतपत आनंद आज आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं साजरा करतो आहे. कारण का जे काही महत्त्वाच्या योजना आहेत त्या महत्त्वाच्या योजनेनुसार त्या योजनेला आम्ही मंजुरी दिल्यानुसार शासन निर्णय लवकर पारित करावा. काय मंजुरीमध्ये काय काय आहे. या कालच्या तारखेमध्ये जे काही शासन निर्णय निघालेला आहे त्या शासन निर्णयामध्ये ऊसतोड कामगारांना घनबूट, पायामध्ये घनबूट आहे आणि ऊसतोड कामगारांना टेंट जे मिलिटरी
फौजीमध्ये जे काय टेंट असतात त्या स्वरूपामध्ये या ऊसतोड कामगारांना टेंट आहे, बॅटरीवरचा कोयता आहे, महिला कामगारांना सॅनिटरीज आहेत, हातमोजे आहेत आणि अशा अनेक प्रकारचे सोलापुरी किती कोटी रुपयाची योजना? एक तर पहिल्या टप्प्यामध्ये जे काय आता ऊसतोड कामगारांची नोंदणी ऑनलाईन ॲपद्वारे नोंदणी चालू झालेली आहे आणि नोंदणीचा जो काही निकष झालेला आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख ऊसतोड बांधवांना हे जे काही योजना मंजूर झालेल्या आहेत त्या योजना वितरित करण्यासाठीचा आदेश कालच्या तारखेमध्ये पारित झालेला आहे आणि 1 लाख लोकांना 100 कोटी 95 कोटीचा आर्थिक मंजुरीचा आदेश देखील या ठिकाणी झालेला आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये जे काही नोंदणी झालेली आहे त्या ऊसतोड कामगारांना पायातील घनबूट असेल, टेंट असेल, बॅटरीवरचा कोयता मिळण्यासाठीचा मार्ग आता सर्वात मोकळा झालेला महत्त्वाचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पुढे तुम्ही आज आनंद उत्सव साजरा केला. मी खरं म्हणलं तर भटक्या विमुक्त जाती असतील, जी बेरोजगार लोक असतील, मागासलेले लोक असतील, यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर बाबासाहेबांनी न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केला आहे आणि तो न्याय मिळवून देण्याचा कायमस्वरूपी प्रयत्न केला आणि तो सक्सेस केला आणि त्याच लेकरावाच्या बाबतीमध्ये तुम्ही आज एक निर्णय पारित करून घेतलेला आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने काय व्यवस्था केली कामगारांच्या लेकरांची? एक तर पहिल्यांदा ज्या वेळेस 3 एप्रिल 2022 रोजी या ऊसतोड महामंडळाची निर्मिती झाली आणि निर्मिती झाल्याच्या नंतर सामाजिक न्याय विभागाकडे हा महामंडळ हस्तांतरित करण्यात आलं आणि त्याच वेळेस मी या सामाजिक न्याय विभागाचा भरभरून आभार मानलो होतो आणि अभिनंदनही केलं होतं. कारण का सामाजिक न्याय विभाग हे सर्वसामान्य जनतेच्या, सर्वसामान्य गोरगरिबांच्या एक विकासाचा केंद्रबिंदू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील जी काय घटना त्यांनी लिहिलेली आहे या घटनेच्या माध्यमातून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या ज्या काही त्यांनी शिकवण दिलेल्या आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीनुसार आम्ही त्यांच्या शिकवणीतून जे काही आम्ही जे आंदोलन केलो, आंदोलनातून जे काही आजचा जो काही शासन निर्णय पारित झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची ही पुण्याईच म्हणावं लागेल आणि एकंदरीत या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या पल्ल्यासाठी सामाजिक न्याय विभागांचे जे काही आदरणीय मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब असतील, प्रधान सचिव हर्षदीपजी कांबळे साहेब असतील, या सामाजिक न्याय विभागाकडे या ऊसतोड कामगारांच्या पल्ल्यांना म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या जिल्हा तालुका स्तरावरती शासकीय वसतिगृह देण्यात आलेले आहेत आणि 9 जुलै 2025 रोजी ज्यावेळेस या सामाजिक मंत्री महोदयांनी हर्षदीपजी कांबळे साहेबांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली जी काही आढावा बैठक घेतली त्या बैठकीमध्ये संजयजी शिरसाट साहेबांना माझी एकच मागणी होती की मुंबई, पुणे, लातूर, औरंगाबाद आणि अशा वेगवेगळ्या विभागाच्या स्तरावरती या ऊसतोड कामगारांच्या पल्ल्यांना उच्च दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी वसतिगृह देणं हे क्रमप्राप्त आहे. माझ्या मागणीला आदरणीय मंत्री महोदयांनी मान देऊन पुणे आणि मुंबई, लातूर, छत्रपती संभाजीनगर असेल, अहमदनगर असेल, नाशिक, जळगाव अशा विभागाच्या स्तरावरती शासकीय वसतिगृह मंजूर केलेले आहेत आणि न्याय मिळणार आहे आता. आणि आता निश्चितच मला एक महत्त्वाचं म्हणायचं आहे की हा जो न्याय तुमच्या भटक्या विमुक्त जातीला मिळाला आहे आणि बाबासाहेबांचं स्वप्न आज साकार झालं की भटक्या विमुक्त जातीतले लोक मुख्य प्रवाहात येत आहेत आणि आज तुम्ही तांड्यावर, वस्तीवर दारू विकणे, शेळ्या चारणे आणि ग्रामीण भागात शेतीमध्ये काम करणारा हा समाज, कष्टकरी समाज, आज हा समाज मुख्य प्रवाहात येण्याचं काम राज्यघटनेच्या माध्यमातून आलं आहे. आपल्याला काय वाटते बरं या बाबतीमध्ये? एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काय राज्यघटनेची निर्मिती केली, एकंदरीत या भटक्या आणि ऊसतोड कामगारांच्या कल्याणकारी योजनेमध्ये असतील किंवा त्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी जो काही बदल झालेला आहे या घटनेच्या तरतुदीनुसारच बदल झालेला आहे आणि एकंदरीत आज असं जर म्हणायचं असेल तर मी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री महोदय यांना देखील मी पाठीमागच्या 26 जानेवारी रोजी त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील बंगल्यावरती भेट घेतलो होतो आणि त्यावेळेस देखील मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे आणि पुनश्च आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी संजयजी शिरसाट साहेबांना एकच म्हणेन, ज्या पद्धतीनं या सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत जे काही महामंडळ चालतो आहे आणि प्रत्येक जिल्हा स्तरावरती जर या
ऊसतोड कामगाराच्या मुलांना या शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं असेल किंवा ऊसतोडीपासून त्यांना जर लांब दूर सारायचं असेल तर प्रत्येक जिल्हा स्तरावरती 1ली ते 10वीपर्यंतची अनुदानित जे काय शाळा आहे ही शाळेची देखील निर्मिती करायला पाहिजे. या शाळेच्या माध्यमातून किंवा शाळेशी शिक्षणाशी निगडीत ज्या काही योजना असतील या योजना त्याने पूर्ण केले पाहिजे. या एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आज तुम्ही हा प्रयत्न केला की GR बाहेर पाडला. हे भटक्या विमुक्त जातीच्या बंजारा समाजाचेच नाही तर ऊसतोडीवर जे लोक कामगार काम करणार आहेत त्या सगळ्याच लोकांना ही न्याय मिळणार आहे. बरोबर आहे. तर मला एक म्हणायचं की हा निर्णय तुम्ही पारित करायला लावला. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही प्रयत्न केला, रात्रंदिवस झटलात, मुंबईच्या चक्रा केल्या, सगळं काय केलं. पण बंजारा समाजातले आता नवीन पुढारी येऊन या शासन निर्णयाचं फलित आम्हीच केले म्हणून त्याचा लाभ घेण्यासाठी पुढं येणार आहेत. यावर तुम्ही काय म्हणाल? कारण काम करणाऱ्याला न्याय मिळावा हे खरं, पण न काम करणारे माणसं आता पुढे येणार आहेत आणि आम्हीच हा निर्णय पारित केला आहे म्हणून सुद्धा राजकारण पुढ्या भावी काळामध्ये घडणार आहे. या बाबतीत तुम्ही काय म्हणा? नाही, यावरती तर मी जास्त अभिप्राय नोंदवणार नाही. कारण का मी सामाजिक न्याय मंत्रालयाकडे माझ्या संघटनेच्या माध्यमातून जे काय पाठपुरावा केलेला आहे, ज्या काय बैठकीमध्ये मागणी केलेलं आहे, मागणीनुसार सामाजिक न्याय मंत्रालयाने इतिवृत्त पारित केलेलं आहे. इतिवृत्त माझ्या नावची पारित झालेली आहे आणि मंजुऱ्या माझ्या नावच्या झालेल्या आहेत आणि एकंदरीत मी जे पाठपुरावा केलेला आहे आणि या पाठपुरावा केल्यामुळं महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना अशा प्रकारच्या सुविधा मंजुरी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून झालेल्या आहेत. विशेष आनंदाची बाब आहे. कोण ह्याचा श्रेय घेईल, कोण काय करेल, कोणी मला शाबासकी देईल किंवा कोणी मला खांद्यावरती घेईल यासाठी मी काम करत नाही. गोरगरिबांना ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशानं मी या क्षेत्रामध्ये काम करतो. गेली 15-20 वर्षापासून काम करतोय. या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला कुठल्याच राजकीय क्षेत्रातील कुणाचंच मला या ठिकाणी मदत झालेली नाही. एकमेव सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट साहेबांचं मी पुन्हा एकदा त्यांचं तोंड भरून आभार व्यक्त करतो आणि या सामाजिक न्याय मंत्रालयामधले जे काय प्रधान सचिव हर्षदीपजी कांबळे साहेब असतील आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाचे नवनिर्वाचित व्यवस्थापकीय संचालक आदरणीय समाज कल्याण महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण आयुक्त दीपा मुदळ मुंडे मॅडम आता नवीन त्यांची नियुक्ती या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालका पदावर ज्या दिवसापासून झाली त्यांच्याकडे आम्ही 12 मार्च 2026 रोजी निवेदन दिलं होतं. निवेदनामध्ये त्यांना या गोष्टी या शासन निर्णय पारित करण्यासंदर्भात आम्ही त्यांना विनंती केलेली होती आणि महाराष्ट्रातील कोणत्याही घटनेमध्ये मयत ऊसतोड कामगार जे असतील आणि तो मयत ऊसतोड कामगार हा ऊसतोड कामगार असल्याचं जर सिद्ध झालं तर त्या कुटुंबातील वारसांना सरसगट 10 लाखाची आर्थिक मदत करण्यासंदर्भात देखील GR पारित झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेलं आहे आणि 27 तारखेला GR पारित झालेला आहे आणि आदरणीय मुंडे मॅडमनी माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती हा आजच्या तारखेमध्ये त्यांनी GR माझ्याकडे पाठवलेला आहे आणि मी आदरणीय मुंडे मॅडमचं देखील एक मनापासून आभार मानतो. कारण का त्यांनी आल्यापासून आमच्या या शासन निर्णय पारित होण्याच्या प्रक्रियेला इतकी गती आली. कारण का मुंडे मॅडमनं या क्षेत्रामधला पुरेपूर अभ्यास असल्याकारणानं या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना मॅडमचं खरंच भविष्यामध्ये मदत होईल. आणि दुसरी बाब अशी मागणी माझी अशी आहे, या शासन निर्णयामध्ये जे काय महाराष्ट्रातील मयत ऊसतोड कामगारांचे जिल्हा स्तरावरती प्रलंबित जे प्रस्ताव आहेत, वेगवेगळ्या घटनेमध्ये प्रस्ताव आहेत, या प्रस्ताव जिल्हा स्तरावरती प्रस्ताव अशा वेगवेगळ्या घटनेत मयतांचे प्रस्ताव स्वीकारण्यासाठी जर एखादं सुधारित परिपत्रक या महामंडळ स्तरावरून आदरणीय मुंडे मॅडमनीच सुधारित परिपत्रक काढून जर जिल्हा अधिकारी किंवा समाज कल्याणचे आयुक्त या जिल्हा समितीवरती सचिव म्हणून आहेत त्यांना जर सुधारित परिपत्रक काढून जे प्रलंबित प्रस्ताव जिल्हा स्तरावरती आहेत ते मंजुरीसाठी महामंडळाकडे पाठवावेत आणि कोणत्याही घटनेमध्ये जे प्रस्ताव आपल्याकडे आले तर ते स्वीकारून मंजुरीसाठी महामंडळाकडे पाठवण्यासंदर्भात जर एक परिपत्रक किंवा सुधारित परिपत्रक जर काढलात तर या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारावरती फार मोठ्यावर उपकार होईल. आणि सांगण्याचं तात्पर्य आहे, आजचा जो GR निघालेला आहे, GR तर दिवाळी आम्ही साजरी करतोयच, आनंद उत्सव साजरा करतोय. पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्रालयाचं मी तोंड भरून आमच्या संघटनेच्या वतीनं मी मनपूर्वक आभारी आहे आणि उद्याच्या तारखेमध्ये आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं महामंडळाच्या कार्यालयासमोर 30 एप्रिल 2026 ते 1 मे 2026 या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये लाक्षणिक उपोषण या आर्थिक सानुग्रह अनुदानासंदर्भात आम्ही
करायचं आयोजित केलेलं आहे आणि ते निश्चित आम्ही करणार आहे. आणि पुनश्च एकदा सामाजिक न्याय मंत्रालय आणि ऊसतोड कामगार महामंडळाचे जे काही अधिकारी दीपा मुधोळ मुंडे मॅडम आहेत यांनी आपल्या स्तरावरती या कोणत्याही घटनेमध्ये मैतांच्या वारसांना ज्या पद्धतीनं आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांना 24 ऑगस्ट 2024मध्ये 10 लाखाचा सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात शासन निर्णय पारित केलेला आहे आणि तो शासन निर्णय संबंधित अधिकाऱ्यांना देखील मी सादर केलेला आहे. त्या धर्तीवर या महाराष्ट्रातील जे कोणत्याही घटनेमध्ये मयत ऊसतोड कामगार जे आहेत त्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यासंदर्भाचा शासन निर्णय पारित करावा एवढीच माझी शेवटची इच्छा आहे. काय वाटतंय सर, काय वाटतंय तुम्हाला आज शासन निर्णय मान्य काय उत्साह वाटते, चांगला आनंद वाटतो. काय वाटतंय तुम्हाला समाजाला? आनंद वाटतंय. आनंद वाटतंय. काय वाटतंय? आनंद वाटतंय. तर बघा, हे आहेत सुरेश पवार आणि ही ऊसतोड कामगार संघटनेला न्याय मिळावा यासाठी धडपडणारे सर्व कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय पारित झालेला आहे तो ऊसतोड कामगाराच्या कल्याणकारी योजना पुरवण्यासाठी हा जी.आर. काढलेला आहे आणि यापासून आता सर्वच ऊसतोड कामगार यांना न्याय मिळणार आहे आणि तो न्याय मिळवून देण्यासाठी मी आज बी लढतोय, उद्या बी लढणार आणि कायम लढत राहणार अशीच भूमिका सुरेश पवार यांनी घेतलेली आहे. आणि दीपा मुधोळ मॅडम यांचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं आहे की या पुढच्या बी कालावधीमध्ये या ऊसतोड कामगार यांना न्याय देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करावा आणि या गोरगरिबांचा आशीर्वाद घ्यावा अशी ही भावना व्यक्त केलेली आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं ऊसतोड कामगार या कामगारावर महाराष्ट्र सरकार अजून कशा पद्धतीनं लक्ष देणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. ऊसतोड कामगारांच्या हितासाठी विचार आपण नोंद करावे. बघूया येणाऱ्या काळात काय होतं आहे ते. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.